नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. तर आज सकाळी लवकर उठून आवरून वगैरे घेतलं आणि पाणी सुटायचं होतं, तर लाईट नव्हती त्यामुळे पाणी आज काही सुटलेलं नाही. रात्रीच लाईट 1-2 वाजता गेली होती आणि त्यामुळे काही पाणी पण आज सुटलं नाही आणि लाईट नसल्यामुळे खूपच कोरडं झालेलं आहे. का तर काल पाऊस पडला त्यामुळे झाडं वगैरे पडली होती, तर त्यामुळे लाईट गेली असेल. तर लाईट आता कधी येत्या कुणास ठाऊक, काय माहीत नाही. पाणी वगैरे सुटलं नाही. मग म्हटलं आता घरातील तर सगळं आवरून घ्यावं म्हणून मग देवपूजा वगैरे करून घेतली. नाश्ता वगैरे करायचा आहे. देवपूजा करून स्वामींना पहिला साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला. मग म्हटलं आता नाश्ता वगैरे पुन्हा करायचा. आणि माझं एक चॅनल बघा संजय पाटील म्हणून आहे, त्याला शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. आणि हे माझं नवीन चॅनल आहे. मी एकटीच व्हिडिओ करत असते, घरात कुणालाच आवडत नाही. आणि तरी पण मी म्हटलं तुम्हाला मी थोडं छोटं व्हिडिओ करून दाखवूया म्हणून मी हे नवीन चॅनल चालू केलेलं आहे. तरी तुम्ही या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करत जावा, शेअर पण करत जावा. तर बघा अशी देवपूजा मी केलेली आहे. स्वामी खूपच मला अनुभव दिलेले आहेत स्वामींनी आणि अजून देखील देतात. तर बघा स्वामी कसं दर्शन देतात. स्वामी छान गोड असं दिसत आहे. तर ते मी बाहेर एक फूल घातलेले आहे बघा स्वामींना, तर खूप छान दिसत आहेत स्वामी. आणि स्वामी आरतीमध्ये दर्शन पण देतात. तर बघा अशी मी पूजा केलेली होती. आणि पूजा झाल्यानंतर मग म्हटलं आता नाश्ता वगैरे करून घेऊया म्हणून नाश्ता वगैरे करून घेतला. मग स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा होता. मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया. मग नाश्ता केला. स्वामींना नैवेद्य दाखवून सर्वांना नाश्ता वगैरे दिला. मग सगळे आपल्या आपल्या कामाला गेली. मळ्यात आमची केळीची बाग आहे, रोज जायलाच लागतं, औषध वगैरे मारायलाच लागतं. त्यामुळे सकाळी लवकरच गेले ते. मग तुम्हाला पण मी केळीच्या बागेचा व्हिडिओ टाकणार आहे. तर बघा लाईट नसल्यामुळे फ्रीज वगैरे पण बंद होतं आज. तर हे झाड बघा तुम्हाला मला दाखवायचं होतं. मी एक रोप आणून लावलं होतं. तर बघा गेल्या वर्षी लावलं होतं, तर ह्या वर्षी फुलं लागलेले आहेत. आणि एकच कळी लागली होती, त्यात 4 फुलं लागलेले आहेत. एका कळीतून 4 फुले अशी आलेली आहेत. तर एक फूल मी स्वामींना घातलेलं आहे आणि इथं 3 फुलं आहेत बघा. तर ह्या झाडाचं नाव तुम्हाला जर माहीत असलं तर कमेंटमध्ये सांगा. मला काय या झाडाचं नाव माहीत नाही. तर खूप छान फुले लागलेली होती. तर हे मनी प्लांट पण आहे बघा. एक ढाळी लावली होती, ते एवढं मोठं झालेलं आहे आता. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रोज पहा.